नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आपण पाचवं प्रकरण अभ्यासत होतो, कंपनीचे सभासद. या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत. या स्वाध्यायाअंतर्गत प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यातील उपप्रश्न अ आहे की खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर यामध्ये पहिलं जे विधान आहे की ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीमध्ये लिहिलेलं आहे त्या व्यक्तीला सभासद असे म्हणतात. या पद्धतीने तुम्हाला पहिलं जे विधान आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतरचं जे विधान असणार आहे, विधान क्रमांक 2, लिहिले असते त्याला सभासद असे म्हणतात. या प्रकारचं देखील किंवा सभासद नोंदवहीमध्ये लिहिलं असतं, अशा व्यक्तीला सभासद असे म्हणतात, असं आपण यामध्ये लक्षात घेतला. आणि म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव सभासद नोंदवहीमध्ये लिहिलेलं असतं त्याला सभासद असे म्हणतात. त्या प्रकारचं विधान तुम्हाला 2 जे आहे ते पूर्ण करायचे. विधान क्रमांक 3 असेल, अज्ञान व्यक्ती कंपनीचा सभासद बनू शकत नाही. हे विधान या पद्धतीने पूर्ण करायचे. विधान क्रमांक 4 असेल की जेव्हा एखादी व्यक्ती भाग खरेदीचा अर्ज भरून भाग खरेदी करते, म्हणजे ती व्यक्ती भागांसाठी अर्ज करून व भाग वाटपाने सभासद बनते. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती भाग खरेदीचा अर्ज भरून भाग खरेदी करते, ते म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी भागांसाठी अर्ज करून भाग वाटपाने सभासद बनते. या प्रकारे वाक्य तुम्हाला विधान जे आहे ते पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 5, सभासदत्व संपुष्टात येणं म्हणजेच व्यक्तीच्या कंपनी सदस्याचा शेवट होणे. या प्रकारे विधान क्रमांक 5 पूर्ण करायचे. विधान क्रमांक 6 असेल, सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय किंवा सहभागी होण्याचा अधिकार म्हणजेच सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळवण्याचा अधिकार होय. या प्रकारे विधान क्रमांक 6 आपण यामध्ये पूर्ण करायचे. उपप्रश्न असणार आहे ब जोड्या जुळवा. त्यातील अ गट आणि ब गट या प्रकारचे 2 गट दिलेत. त्यासाठी अ गटाला त्या ठिकाणी योग्य प्रकारचे पर्याय जे ब गटामध्ये आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सुचवायचे आहेत, निवडायचे आहेत. मानसिक असंतुलित व्यक्ती यासाठी जर आपण पर्याय शोधला तर यासाठी साधारणतः पर्याय क्रमांक 2 आहे की सभासद बनू शकत नाही. मानसिक असंतुलित व्यक्ती असेल, मानसिक मनोरुग्ण असेल साधारणतः, तर अशी व्यक्ती सभासद बनू शकत नाही. याचा अर्थ अ या गटातील अ या पर्यायासाठी ब गटातील 2 हा जो पर्याय आहे सभासद बनू शकत नाही, हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. अ गटातील नंबर ब पर्याय क्रमांकासाठी विदेशी व्यक्ती ही त्या ठिकाणी यासाठी तुम्हाला जर योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा असेल तर निश्चितपणे विदेशी व्यक्तीसाठी कंपनीची सभासद बनू शकते. या प्रकारचा पर्याय क्रमांक जे 5 आहे, पर्याय क्रमांक 5 ब गटातील पर्याय क्रमांक 5 आहे की कंपनीची सभासद बनू शकते, की विदेशी व्यक्ती कंपनी सभासद बनू शकते. या प्रकारचं विधान आपल्याला ब साठी क्रमांक 5 हे विधान किंवा 5 क्रमांकाचं जे काय क्रमांक आहे तो त्यासाठी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर भाग संक्रमण क क्रमांकासाठीचं जे काय अचूक उत्तर असणार आहे की कायद्याअंतर्गत हस्तांतरण. कायद्याअंतर्गत हस्तांतरण म्हणजेच की भाग संक्रमण होय. भाग संक्रमणाचा जर आपण योग्य पर्याय निवडला तर त्या ठिकाणी कायद्याअंतर्गत हस्तांतरण म्हणजे कायद्याअंतर्गत केलं गेलेलं हस्तांतरण त्याला आपण भाग संक्रमण म्हणून लक्षात घेतो. मग अधिकृत व्यक्तीकडे म्हणा किंवा ज्या ठिकाणी अधिकृत वारसाकडे म्हणा, या प्रकारे भागांचं संक्रमण हे त्या ठिकाणी केलं जातं. साधारणतः भाग स्वाधीन करणे या प्रकारचा ड जो पर्याय आहे त्यासाठीचं अचूक उत्तर असणार आहे की भाग स्वाधीन करणं. यासाठी अचूक पर्याय असणार आहे की सभासदत्व रद्द होणं. म्हणजे एखाद्या सभासदाने आपले भाग जर इतरांच्या नावे जर स्वाधीन केले तर याचा अर्थ काय होतो की सभासदत्व रद्द होणे. गट ब मधील विधान क्रमांक साधारणतः 3 जो काही क्रमांक आहे हा यासाठी काय असणार आहे, अचूक पर्याय असणार आहे. त्यानंतर ई असेल की भागधारकाचा हक्क. ई क्रमांकासाठी साधारणतः अचूक पर्याय असणार आहे संचालक मंडळ व लेखापरीक्षण अहवालाची प्रत प्राप्त करणं. या प्रकारे विधान गट ब मधील क्रमांक 4 हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने ब गट किंवा ब जो उपप्रश्न होता जोड्या जुळवा तो याप्रमाणे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. विधान क्रमांक म्हणण्यापेक्षा प्रश्न क्रमांक क असेल, खाली दिलेल्या
किंवा खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह असतात, सुचवा किंवा लिहा या प्रकारचा जर प्रश्न असेल तर त्यामधील पहिलं विधान आहे की व्यक्तीच्या सभासदत्वाचा शेवट होणं, की ज्याला तुम्ही सभासदत्वाची संपुष्टता म्हणून लक्षात घेता. म्हणजे सभासदत्वाची संपुष्टता असा त्याचा अर्थ होतो की व्यक्तीच्या सभासदत्वाचा शेवट होणे. याच्यासाठी अचूक पर्याय अचूक संज्ञा या ठिकाणी असणार आहे की सभासदत्वाचा शेवट किंवा सभासदत्व संपुष्टात येणे असा त्याचा अर्थ होतो, किंवा सभासद संपुष्टता, सभासदत्वाची संपुष्टता असा या प्रकारचा त्या ठिकाणी तुम्ही शब्दसमूह, एक शब्द किंवा एक संज्ञा या पद्धतीने लिहू शकता. नंबर 2 विधान आहे की अशी व्यक्ती की जिचं नाव सभासद नोंदवहीत नोंदवलेलं आहे. सभासद नोंदवहीमध्ये कोणाचं नाव नोंदवलेलं असतं तर सभासदाचं नाव नोंदवलेलं असतं, आणि म्हणूनसाठी एक अशी व्यक्ती की जिचं नाव सभासद नोंदवहीत नोंदवलेलं आहे. यासाठीच अचूक विधान असणार आहे की सभासद, हे अचूक या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 3 की सभासदाची नावे लिहिलेलं पुस्तक किंवा नोंद पुस्तक, आपण त्याला सभासदांची नोंदवही किंवा सभासद नोंदवही म्हणून देखील लक्षात घेऊ शकता. विधान क्रमांक 4 आहे की कंपनीचे सभासदत्व मिळविणे. मग कंपनीचं जर सभासदत्व मिळवणं यासाठी काय असणारे शब्द की सभासदत्वाचे संपादन. सभासदत्वाचे संपादन हा त्या ठिकाणी अचूक उत्तरादाखल तुम्हाला विधान किंवा शब्दसमूह त्यामध्ये सुचवायचा आहे. त्यानंतर विधान क्रमांक 5 असेल की एक असा दस्तऐवज की ज्यावर सही करून व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. कोणत्या दस्तऐवजावर सही करून कंपनी सभासद त्या ठिकाणी बनली जाते किंवा एखादी व्यक्ती कंपनी सभासद बनते तर घटनापत्रकावर या घटनापत्रकावर सही करून एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. हे या ठिकाणी आपण अचूक उत्तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. अचूक शब्द या विधानासाठी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक अ मधीलच किंवा प्रश्न क्रमांक 1 मधीलच ड या प्रकारचा उपप्रश्न आपण अभ्यासतो की खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. पहिलं विधान आहे की कंपनीचा सभासद होण्यासाठी सगळ्यात सुपरिचित व सोपा मार्ग म्हणजे भाग खरेदी होय. हे विधान अतिशय बरोबर आहे. हे विधान आपण काय आहे बरोबर आहे या पद्धतीने यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. विधान क्रमांक 2 आहे की व्यक्ती आणि संस्था असे दोघेही कंपनीचे सभासद बनू शकतात. म्हणजे कंपनीची सभासद जी काय असेल ती व्यक्ती पण असू शकते किंवा संस्था देखील असू शकते. हे देखील विधान बरोबर आहे. विधान क्रमांक 3 असेल कंपनी सदस्यासाठी किंवा कंपनी सदस्यत्वासाठी कायद्याने सक्षम असणारी कोणतीही व्यक्ती करारनामा करू शकते. हाच महत्त्वाचा निकष कंपनी सभासदत्वाला किंवा कंपनी सदस्यत्वासाठी देखील लागू आहे. विधान क्रमांक 3 जे आहे हे देखील बरोबर आहे की कंपनी सदस्यता जर मिळवायची असेल तर कोणताही करार करण्याची क्षमता किंवा त्यासाठी असणारी सक्षम व्यक्ती ही या ठिकाणी सभासद बनू शकते. आणि म्हणून विधान क्रमांक 3 हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. विधान क्रमांक 4 असेल की मर्यादित दायित्व भागीदारी संस्था कंपनीची सभासद बनू शकत नाही. या ठिकाणी हे विधान मात्र यामध्ये चुकीचं आहे की मर्यादित दायित्व भागीदारी संस्था या कंपनीची सभासद बनू शकते. हे आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. यानंतर आपण अभ्यासतो आहोत विधान क्रमांक साधारणतः 5 असेल की हिंदू कुटुंब किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाचा करता कंपनीचा सभासद बनू शकतो. तर हे विधान देखील त्या ठिकाणी बरोबर असणार आहे की कंपनीमध्ये हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीमधील जी काही संस्था आहे त्यातील जो कर्ता आहे तो कंपनीचा सभासद बनू शकतो. या प्रकारचं विधान बरोबर आहे. त्यानंतर विधान क्रमांक 6 आहे की कंपनी सभासदाला विविध हक्क प्रदान केलेले असतात. हे देखील विधान आहे की जे बरोबर आहे. कंपनी सभासदाला अनेक प्रकारचे अधिकार प्रदान केले असतात. सोबतच विधान क्रमांक 7 असेल जेव्हा कंपनी लाभांश घोषित करते तेव्हा कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रत्येक सभासदाला हक्क असतो. हे देखील विधान काय आहे बरोबर आहे की ज्यावेळेला कंपनीला नफा होतो त्यावेळेला कंपनीचे सभासद कंपनीच्या नफ्यामध्ये लाभांशाच्या स्वरूपामध्ये एक अधिकारी किंवा हक्क त्यांना त्यामध्ये असतो की लाभांश मिळवण्याचा देखील हक्क त्यांना असतो. विधान क्रमांक 8 असेल की कंपनीचा सभासद सर्वसाधारण सभा तसेच संचालक मंडळाची सभा यांना हजर राहू शकतो. म्हणजे कंपनीचा सभासद जो आहे कंपनीचा सभासद सर्वसाधारण सभा तसेच संचालक मंडळाची सभा यांना हजर राहू शकतो. या प्रकारचं विधान आहे हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. विधान क्रमांक 9 असेल की संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार सभासदांना आहे. हे देखील विधान त्या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे की संचालकांची नियुक्ती सभासदांच्या द्वारेच केली जाते आणि अल्पवयीन व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. हे विधान मात्र चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने चुकी बरोबर या प्रकारचे जे उपप्रश्न या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत की जे आपण यामध्ये लक्षात घेतले.
त्यानंतरचा उपप्रश्न असणार आहे ई, गटात न बसणारा शब्द शोधा. साधारणतः घटनापत्रकाची सदस्यता घेऊन, भाग जप्ती, भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने. आता यामध्ये जो गटात न बसणारा शब्द आहे तो जर आपण लक्षात घेतला तर भाग जप्ती हा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे, हे आपण लक्षात घेऊ शकता. त्यानंतर नंबर 2 असेल की भागधारकाचा मृत्यू किंवा दिवाळखोर झाल्याने किंवा भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने, स्वेच्छेने भाग परत केल्याने. तर यामध्ये देखील जो गटात न बसणारा शब्द आहे की तो भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने, या प्रकारचा गटात न बसणारा शब्द आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उपप्रश्न आहे फ, खालील विधाने पूर्ण करा. यातील पहिलं विधान आहे की ज्या व्यक्तीचं नाव कंपनीच्या सभासद वहीमध्ये नोंदवलेलं आहे अशा व्यक्तीस सभासद म्हणतात, असं तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. नंबर 2 असेल, भागधारकाचा मृत्यू होतो आणि किंवा दिवाळखोर म्हणून घोषित होतो तेव्हा त्याचं सभासदत्व जे आहे हे संपुष्टात येतं. सभासदत्व असं त्या ठिकाणी तुम्हाला अचूक योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पर्याय हा या ठिकाणी निवडायचा आहे. आणि नंबर 3 असेल की सभासदांना संचालकांची नियुक्ती करणं व काढून टाकण्याचे अधिकार असतात. म्हणजे सभासदांना संचालकांची नियुक्ती करणं किंवा त्यांना कामावरून बडतर्फ करणं या प्रकारचे अधिकार असतात. हे पण या उपप्रश्नामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर ग या प्रकारचा उपप्रश्न आहे की कंसातील अचूक पर्याय निवडा. गट अ आणि गट ब या प्रकारचे 2 पर्याय आहेत. त्यातील गट अ मधील अल्पवयीन की ज्यामध्ये अल्पवयीन यासाठीचा जो काय पर्याय आहे की ज्यामध्ये कंपनीचा सभासद होऊ शकत नाही, यासाठी हा योग्य प्रकार त्यामध्ये तुम्हाला निवडायचा आहे. यासाठी हा जो पर्याय आहे कंपनीची सभासद होऊ शकत नाही किंवा कंपनीचा सभासद होऊ शकत नाही या प्रकारचं उत्तर तुम्हाला यामध्ये नोंदवायचे. नंतर नंबर 2 असेल सहकारी संस्था. सहकारी संस्था की ज्यासाठी तुम्हाला कंपनीची सभासद होऊ शकते या प्रकारचं देखील यामध्ये तुम्हाला अचूक पर्याय त्यामध्ये निवडायचा आहे. आणि पर्याय क्रमांक 3 आहे की गट ब मध्ये तुम्हाला यामध्ये किंवा गट अ मध्ये रिक्त जागा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे की आणि गट ब मध्ये म्हटलं की भागीदारांच्या नावाने भाग धारण करणं की ज्याला भागीदारी संस्था म्हणतात. भागीदारी संस्था यासाठी अचूक उत्तर असणार आहे की भागीदारी संस्था या भागीदारांच्या नावाने भागधारण कंपनीमध्ये करू शकतात. अशा पद्धतीने ग हा जो उपप्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर हा प्रकारचा उपप्रश्न आहे की एका वाक्यात उत्तर लिहा की कोणत्या व्यक्तीला कंपनीचे सभासदत्व मिळू शकत नाही. आता कोणत्या व्यक्तीला कंपनीचे सभासदत्व मिळू शकत नाही हा जर प्रश्न असेल तर या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर असणार आहे हे उत्तर देत असताना अशा काही सभासद आहेत की ज्या व्यक्तींना अशा काही व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना कंपनीचं सभासदत्व त्या ठिकाणी मिळू शकत नाही. कोणत्या व्यक्ती सहकारी कंपनीच्या सभासद बनू शकत नाही तर अल्पवयीन व्यक्ती किंवा अल्पवयीन व्यक्तीला त्या ठिकाणी सभासदत्व नाकारलं जातं. दिवाळखोर व्यक्ती असेल, मानसिक असंतुलन असणारी व्यक्ती किंवा एखादी हिंदू कुटुंब किंवा हिंदू अविभक्त कुटुंब किंवा भागीदारी संस्था यांना या कंपनीच्या सभासदत्वासाठी त्या ठिकाणी नाकारलं जातं. यात आपण यांना लक्षात घ्यायचे. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे की कंपनी सभासदत्व मिळवण्याचा सर्वसामान्य मार्ग कोणता आहे तर कंपनीचे भाग खरेदी करून कंपनीमध्ये सभासदत्व मिळवण्याचा हा सर्वसामान्य मार्ग आहे. या प्रकारची उत्तरं तुम्हाला यामध्ये द्यायची आहेत. त्यानंतरचा उपप्रश्न असणारा आहे की ई, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यातील अज्ञान व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. तर यामध्ये सज्ञान व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकते असंही तुम्ही यामध्ये लक्षात घेऊ शकता. सोबतच भागीदारी संस्था कंपनीची सभासद बनू शकते. आता भागीदारी संस्था कंपनीची सभासद त्या ठिकाणी बनू शकते हे देखील जर असेल तर हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. आता त्यामध्ये भागीदारी संस्थेऐवजी तुम्ही यामध्ये जो काय योग्य पर्याय असणार आहे की विदेशी व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते असंही तुम्ही त्या ठिकाणी विधान योग्य पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 की ज्यामध्ये संज्ञा संकल्पना किंवा खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. त्यामधील सभासदांचे संक्रमण किंवा भागांचे संक्रमण,
सभासदत्वाची संपुष्टता, सभासदत्वाचे संपादन, सभासदत्वाची पात्रता या विविध मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला या प्रकारच्या संज्ञा ज्या आहेत या स्पष्ट करायच्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपलं मत लिहा. तर यामध्ये साधारणतः पहिली घटना आहे की श्री व सौ यांना झ नावाची 11 वर्षाची मुलगी आहे. तर यामध्ये श्री व सौ यामध्ये श्री व सौ कंपनीचे हे भाग खरेदी करून गुंतवणूक करू शकतात का, किंवा ते मुलगी झच्या नावाने भाग खरेदी करू शकतील का, याचं जर उत्तर असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि ब हे जे काही पर्याय आहेत यांच्या समर्थनार्थ तुम्हाला एक ओळ त्यामध्ये लिहायची आहे. या पद्धतीने तुमचं जे काय सहमत आहे ते यामध्ये लिहू शकता. नंबर 2 असेल मेसर्स. मेसर्स म्हणजे व्यापारी. मेसर्स अ ब क ही भागीदारी संस्था डॉक्टर अ, डॉक्टर ब, डॉक्टर क यांच्या मालकीची आहे. डॉक्टरांना मेसर्स अ ब कचा नफा कंपनीच्या भागांमध्ये गुंतवायचा आहे. तर या संदर्भात मेसर्स अ ब क ही भागीदारी संस्था कंपनीच्या भागांची खरेदी करू शकेल का, किंवा मेसर्स अ ब कचा नफा कंपनीच्या भागांमध्ये डॉक्टर अ, डॉक्टर ब, डॉक्टर कच्या नावाने गुंतवता येईल का, किंवा कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करण्यास सर्व डॉक्टर्स पात्र आहेत का, या सर्व प्रकारच्या परिस्थितीच्या संदर्भात तुम्हाला तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी नंबर 3 असेल की झेन मर्यादित कंपनीकडे गुंतवणूक करण्यायोग्य असा नफा आहे की झेन कंपनीला खाली नमूद केलेल्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करा. साधारणतः झेन कंपनी स्वतःच्याच भागांमध्ये गुंतवणूक करू शकते का, किंवा झेन कंपनी 10 कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करू शकते का, किंवा अ आणि ब हे जे काही पर्याय आहेत च्या उत्तराचं जे काही समर्थन हे देखील एका ओळीत तुम्हाला लिहायचं आहे. तर यामध्ये देखील तुम्हाला स्वतःचं सहमत लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे की थोडक्यात उत्तर लिहा. कंपनी सभासदत्व संपादन करण्याचे जे काही 4 मार्ग आहेत ते देखील तुम्ही यामध्ये लक्षात घेऊ शकता. कंपनी सभासदत्व संपादन करण्याचे जे काही 4 मार्ग आहेत की जे आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत. कंपनी संपादन करताना घटनापत्रकाचे सदस्यता घेऊन किंवा भाग खरेदी अर्ज करून व त्यावर भाग वाटपाने देखील कंपनीचे भाग संपादित केले जाऊ शकतात, किंवा अभौतिक स्वरूपामध्ये भागधारण देखील त्यामध्ये केले जाऊ शकतात, किंवा भाग संक्रमणामुळे किंवा भाग हस्तांतरणामुळे किंवा मूकसंमतीने सभासदत्व अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुम्ही भाग खरेदी करू शकता. हे 4 मार्ग त्यामुळे या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 कंपनी सभासदत्व संपुष्टात येण्याचे जे काही 4 मार्ग आहेत. मग कंपनीचा सभासदत्व संपुष्टात येण्याचे जे काही 4 मार्ग आहेत, साधारणतः भागधारकाचा मृत्यू झाला असेल, भागधारकाने जर भागांचं हस्तांतरण केलं असेल, किंवा कंपनी जेव्हा स्वतः आपल्या भागांची परत खरेदी करते, किंवा ज्यावेळेला सभासद त्याचे भाग कंपनीला परत विकतात, अशा परिस्थितीमध्ये देखील भागांचं सभासदत्व किंवा भागांवरील जी मालकी आहे सभासदत्वाची सभासदांची ती संपुष्टात येते, किंवा समभागांवरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील एकदा भागधारकाने रक्कम न भरल्यास भागाचा हप्ता ज्या वेळेला केला जातात, ही सर्व भाग संपुष्टात येण्याची कारणं आहेत ती आपण यामध्ये लिहायची आहेत. त्यानंतर कंपनीच्या साधारणतः सर्वसाधारण सभेतील समभागांसंबंधित सभासदांचे हक्क या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे आहेत. सभासदांसंबंधितचे काय जे भाग किंवा सहभागासंबंधित कंपनीच्या सर्वसाधारण सभेतील सहभागासंबंधित सभासदांचे जे हक्क आहेत यानंतर प्रश्न क्रमांक 5 असेल खालील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातील सभासद आणि भागधारक हे अदलाबदल करून वापरता येणारे शब्द आहेत, असं देखील तुम्ही या संदर्भात तुमचं जे सकारण आहे ते स्पष्ट करायचे. विदेशी व्यक्ती कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करू शकतात, याही प्रकारचं विधान जे आहे की जे बरोबर आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं सकारण यामध्ये स्पष्ट करायचे. दिवाळखोर व्यक्तीची कंपनीची सभासदत्व किंवा दिवाळखोर व्यक्तीची कंपनीची सदस्यता संपुष्टात येते, याच्याही संदर्भात तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे. सहकारी संस्था कंपनी सभासदत्वासाठी पात्र असतात, याही विधानाला तुम्हाला सहकारण लिहायचं आहे. कंपनीच्या घटनापत्रकावर सही करणारे कंपनीचे पहिले सभासद असतात, किंवा सभासदाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्ती एक व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते, किंवा कंपनीचे सभासद अनेक हक्कांसाठी पात्र असतात. कंपनी सभासदांना कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचे अधिकार असतात, किंवा भागांचं हस्तांतरणाची जी परिणती आहे म्हणजेच सभासदत्व संपुष्टात येणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही सहकारणं आहेत ती तुम्हाला खालील विधानांसाठी लिहायची आहेत. साधारणतः प्रश्न क्रमांक जर 6 आपण जर अभ्यासला तर यामध्ये खालील प्रश्नाचे उत्तरे थोडक्यात लिहा, किंवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये सभासद हा भागधारक नसतो, या उलट भागधारक सभासद नसतो याचं वर्णन तुम्हाला यामध्ये करायचे, किंवा कंपनी सभासदत्वाला लागणाऱ्या पात्रतेसंबंधी थोडक्यात माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची, किंवा कंपनी सभासदत्वाचं संपादन करण्याचे जे मार्ग आहेत, किंवा कंपनी सभासदत्व कसे संपुष्टात येते ते या ठिकाणी स्पष्ट करायचे. आणि कंपनी सभासदत्वाच्या
च्या ज्या हक्कांविषयी सविस्तर देखील तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीची एकूण जी प्रश्न आहेत, प्रश्नावली आहे की या पद्धतीने तुम्हाला विचारली जाईल. प्रश्न क्रमांक किंवा प्रकरण क्रमांक 5वर या पद्धतीने तुम्हाला उत्तर यामध्ये द्यायचे आहेत. निश्चितपणे या प्रकरणाच्या अनुषंगाने तुम्हाला या प्रकरणाचा जो किंवा स्वाध्यायाच्या अनुषंगाने हे प्रकरण तुम्हाला समजायला अधिक चांगल्या पद्धतीने मदत होईल अशी अपेक्षा आहे. निश्चितपणे या स्वाध्यायाच्या आधारे तुम्हाला प्रकरण क्रमांक 5 ही चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल हीच अपेक्षा यामध्ये आहेत. आपण या ठिकाणी थांबतो आहोत. पुढील लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी यामध्ये सविस्तर माहिती आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.